नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 डिसेंबर 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। हात आणि साथ योग्य वेळी द्या, वेळ निघून गेल्यावर दोघांनाही किंमत नसते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अखेर नानिका हसन हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली आहे। 5 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 5 वर्षांपूर्वी जाफरजीन परिसरात धारदार शस्त्राने त्याची हत्या केली होती। 25 नोव्हेंबर 2019 ला भर दुपारी नानिका हसन आणि मित्र न्यायालयीन सुनावणीनंतर ऑटोने घराकडे येत असताना आरोपीने पाठलाग करून हत्या केली होती। 25 नोव्हेंबर 2019 ला भर दुपारी नानिका हसनची हत्या करण्यात आली। जाफरजीन प्लॉट जवळ ऑटो थांबवून त्याला खाली उतरून धारदार शस्त्राने वार करण्यात आले। शहर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 8 आरोपींविरुद्ध याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले। या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली असून 5 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्यासह PSI गजानन राजमलू यांनी या घटनेचा तपास केला होता। न्यायालयात 150 पानांची चार्जशीट दाखल केली होती। या दरम्यान आरोपी सय्यद फैजान उर्फ छोटा रिचार्ज याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। या प्रकरणात ठोस पुरावा मिळू न शकल्याने शेख आबिद, शेख अजीज, नौशाद शाह, अब्दुल सलीम शाह या दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली। न्यायालयात 18 साक्षीदारांची साक्ष घेऊन कालांतराने 3 साक्षीदार फितूर झाले, तर अन्य साक्षीदार आपल्या साक्षीवर ठाम राहिल्याने शनिवारी न्यायमूर्ती मोडक यांनी खटल्याची अंतिम सुनावणी केली। या खून प्रकरणात आरोपी शेख इरफान, शेख अयूब, शेख वसीम, शेख गफ्फार, शेख शाहरुख, शेख सलीम, शेख रिजवान उर्फ गोलू शेख, अयूब शेख, सलमान शेख, सलीम यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट दिलीप तिवारी यांनी बाजू मांडली। अमरावती गुन्हे शाखेने शासनाकडून प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलाय। गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी उपविभागात मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली आहे। नायलॉन मांजाचे 25,000 रुपयांचे 59 बंडल जप्त केलेत। तसंच तळेगाव दशसर हद्दीत कारवाई करून 6,300 रुपयांचा असा एकूण 31,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलाय। संकेत रामेश्वर अंबुलकर, वय वर्ष 28, राहणार गुजरी बाजार मोर्शी, तर दुसरा संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता, वय वर्ष 54, राहणार चुटे चौक, तळेगाव दशासर अशी त्यांची नावं आहेत। गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी उपविभागात पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे मोर्शी येथील गुजरी बाजारमध्ये राहणारा संकेत रामेश्वर अंबुलकर याचा लक्ष्मी झेरॉक्स नावाच्या दुकानातून प्रतिबंधित नायलॉन मांजा 59 बंडल 25,000 रुपये किमतीचे असे जप्त केलेत। तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदूर रेल्वे उपविभागात पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे तळेगाव येथे राहणाऱ्या संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता, राहणार चुटे चौक, तळेगाव दशासर याच्याकडून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे 29 बंडल 6,300 रुपयाचे असे जप्त केले आहेत। या 2 कारवाईत 31,300 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आवाहन केले की नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करू नये। मानवी जीवितास किंवा पशुपक्षी यांच्या जीविताला इजा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले।
अमरावती चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकेतील पदांसाठी परीक्षा झाली. या परीक्षेत घोळ असल्याचा आरोप शनिवारी परीक्षार्थींनी केला. त्यानंतर पहिल्या सत्रातील परीक्षा रद्द झाली. परीक्षा रद्द झाल्याने अभ्यास करून आलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाली तर आर्थिक नुकसानही झालं. असाच प्रकार शनिवारी संभाजीनगरात सुद्धा परीक्षेदरम्यान घडलाय. चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकेतील कनिष्ठ लिपिक पदासाठी व शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. अमरावतीमधील घोळ उघड झाल्यानंतर संभाजीनगरमध्येही काही विद्यार्थ्यांना सोयी पुरवल्याचं उघड झालंय. एक जण कानात मायक्रोचिप टाकून ऑनलाईन पेपर सोडवत असल्याचं परीक्षार्थ्यांनीच उघड केलं, तर एका विद्यार्थ्याच्या बुटात मोबाईल सापडला. सर्वांना परीक्षा वर्गात रुमालही नेऊ दिले नाही, परंतु एका विद्यार्थ्याच्या बुटात मोबाईल सापडल्यामुळे एकच गोंधळ झाला. विद्यार्थ्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. परीक्षा आयोजकांचं सेटिंग असल्याचा परीक्षार्थींनी आरोप केला. राज्यात ऑनलाईन परीक्षेचा कंत्राट दिलेल्या कंपनीवर परीक्षा सेटिंगचा आरोप करण्यात आलाय. या प्रकारामुळे राज्यातील अनेक बेरोजगार परीक्षार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झालंय. सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द झाली म्हणजे त्यासाठी पुन्हा तयारी करावी लागणार. विद्यार्थ्यांचा पैसा, मेहनत सारेच वाया गेलंय. याकडे लक्ष दिलं जाईल का, असा प्रश्न परीक्षार्थ्यांचा आहे. अमरावती भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. हे बांधकाम करण्यासाठी रस्ता बंद करण्यापूर्वी त्या परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ता देणं गरजेचं होतं, पण तसं न करता उड्डाणपुलाचं बांधकाम म्हणून थेट रेल्वे रुळावरील रस्ताच बंद करून टाकलाय. होणाऱ्या गैरसोयीमुळे नागरिकात प्रचंड रोष आहे. तेथील रहिवासी नागरिकांनी रेल्वे फाटकापाशी रास्ता रोको आंदोलन केलं. अमरावती भातकुली मार्गावरील कॉलनीतील रहिवाशांनी नरखेड रेल्वे लाईनच्या फाटकाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. कारण उड्डाणपुलाच्या कामासाठी अनेक दिवसांपासून अमरावती भातकुली मार्ग बंद करण्यात आला आहे. रेल्वे लाईनच्या परिसरात असलेल्या व्यंकटेश कॉलनीतील नागरिकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. तेथील विद्यार्थ्यांना, महिलांना कामासाठी जाता येता 4 ते 5 किलोमीटरचा फेरा पडतो आहे. उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ता देणं गरजेचं होतं, मात्र तसं न करता मार्गच बंद करण्यात आलाय. 4 ते 5 किलोमीटरचा फेरा पडत असल्याने नागरिकांचा वेळ व एनर्जी खर्ची पडते. या त्रासाला कंटाळून रविवार 22 डिसेंबर रोजी त्यांनी रेल्वे फाटकाजवळ रास्ता रोको केलं. मी प्रतिभा अविनाश तिप्पट, व्यंकटेश टाउनशिप भातकुली रोड येथून बोलत आहे. काय विषय नेमका तुमचा? आम्हाला इथे रेल्वे रुळाचं काम चालू झालंय. 1 महिन्यापासून इथं गड्डे खोदून ठेवलेले आहे. त्याचं काम तर चालू झालंच नाही, रस्ताही बंद करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला पर्यायी व्यवस्थेची काहीतरी तरतूद करून देण्यात यावी. तो रस्ता जो आहे तो 5 किलोमीटर दूर आहे. पोरांच्या ट्युशन, शाळा इकडे, आणि लेडीजला पोरांना घेऊन असं पूर्ण फिरून जावं लागते. आणि तिथं गड्डे आहे आणि लाईटची पण व्यवस्था नाही आहे. तिथे मला असं वाटतं की आता माझ्या कानावर आलाय की त्या साईडने तिथे एक पांठेला म्हणून लागलेला आहे, तिथं दारू बिरूचाही काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. दारू बिरू विकण्यात येते तिथं. आणि संध्याकाळी जे जेंट्स येते घरी 10:30-11 वाजता, तर तिथे 5-5, 6-6 पोरं घोळक्याने उभे राहते. ते लेडीज साठी तर परफेक्ट आहेच नाही, पण जेंट्स साठी पण भीतीच आहे ना त्या रस्त्याची. तुमची मागणी काय नेमकं? पर्यायी रस्ता तुम्हाला? आम्हाला बस पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात यावी. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही त्याच्यात येत नाही. गव्हर्नमेंटच्या कामात येत नाही आम्ही. आमच्या सोयीसाठीच तुम्ही हे करत असाल. तुम्ही याच्या अगोदर मागणी केली होती काय? आम्ही याच्या अगोदर रवी भाऊकडे निवेदन दिलं होतं, पण अजून ते 8 दिवस झाले, ते पण आमच्यापर्यंत पोहोचले नाही. अधिकाऱ्यासोबत बोललो असं त्यांचं बोलणं चालू आहे. आता शेवटी हा शेवटचा उपाय आहे. रेल्वे रुळावर सगळेजण बसले होते. याच्यानंतरही आम्ही याच्यापेक्षा भयंकर ऍक्शन घेऊ शकतो. उद्या आम्ही आयुक्तालयात जातो. बंडेरा मध्य रेल्वे जिथे तिथे ऑफिस आहे तिथे आम्ही एक निवेदन देतो. याच्यानंतर 2 ते 4 दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही अजून इथे रेल्वे रुळावर आमचं ठरलेलं आहे सगळ्यांचं पूर्ण करून. आम्हाला दिसलं तर पाहिजे की तुम्ही काहीतरी करून राहिले म्हणून. नुसतं दोन्ही साईडनं खोदून ठेवून दिलं, लोकांना प्रॉब्लेम होते ना. 2-3 तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे. या पोरी संध्याकाळच्या ऑफिस मधून येते, हे पोरगी 9-9, 10-10 वाजता घरी येते. इथे प्रायव्हेट ड्युट्यावाले लोक आहे ना, पोरींना माफत. तो रोडच योग्य नाही ना. एक तर डीपी रोड असा बनलाय, तिथला तो शिवलीलाच्या तिथं खड्डे करून ठेवून दिलेले आहे, कामं करून ठेवून दिले, ढिगारे टाकून ठेवून दिलेले आहे. मी आशिष बबनराव अतकरे, माजी नगरसेवक गडगडशेव प्रभाग. मागच्या 1 महिन्यापासून भातकुली रोडला जाणारा जो हा रोड आहे मेन, या भातकुली रस्त्यानंतर इथं रेल्वे क्रॉसिंग आहे. आणि या रेल्वे क्रॉसिंग मध्ये इथं अंडर बायपास म्हणजे लोकांना जाण्या नाही करते का अंडर भुयारी मार्ग करणार असं रेल्वेकडनं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय झालं की या ठिकाणी त्यांनी मागच्या 1 महिन्यापासून दोन्ही साईडला रस्ते खोदून ठेवले आणि रस्त्यात लोकांचं जाण्याचा जो विषय आहे तो पूर्ण थांबून गेला. आणि आता कसा विषय झालेला इथं महत्वाचा की या ठिकाणी जाताना यांना एकच रोड आहे,
म्हणजे तो पॅरलल असा आहे की तो पार्वती नगर मधनं जावं लागते, म्हणजे फिरा फेऱ्याने जावं लागते. आणि दुसरा कच्चा रस्ता आहे तो आहे कंपोस्ट डेपोच्या इकडचा. कंपोस्ट डेपोच्या इकडचा हा थोडासा धोकादायक आहे. त्या दिवशी आम्ही आयुक्त साहेबांना म्हणजे वानकर साहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की तात्काळ आम्हाला त्या रस्त्याला तुम्ही डांबरीकरण करून द्या, बरोबर. जेणेकरून लोकांना जाणं येणं करता येईल. कारण की काय होणार, कंपोस्ट डेपोच्या जाणाऱ्या गाड्या ह्या त्या रस्त्याने चालल्या, काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांनी निवेदन दिलं आणि त्या रस्त्यानं इलेक्ट्रिक व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, रोडवर पूर्ण डस्ट उडते. हा 2 मिनिटं. आणि तो रस्ताही खराब आहे, तिथं प्रकाश व्यवस्था नसल्या तिथं लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. आणि त्या पद्धतीनं इकडचा जो रस्ता रेल्वे क्रॉसिंग दुसरी पार्वती नगरनं जाणारी, तर पार्वती नगरनं जाणारी रेल्वे क्रॉसिंग ही धोकादायकच आहे. कारण की मधातला रस्त्यानंतर तो डिस्टन्स छोटा टर्न आहे आणि मधात 1-2 तिथं या व्यंकटेश टाउनशिप मधले 2-3 नागरिक तिथं गड्ड्यात सुद्धा पडले. सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम येणार आहे, त्याच्याकडे काही मागणी केली आहे का आपण? आता सेंट्रल गव्हर्नमेंटची काही या नागरिकांच्या माध्यमातून आमदाराला निवेदन दिलंय, खासदाराला निवेदन दिलंय त्यांनी. त्यानंतर यांना 1 महिन्यापासून यांनी काय केलं, रस्त्याच्या दोन्ही साईडला रस्त्याचं खोदकाम करून रस्ता सोडून दिला आणि कामाला गती देण्यात आली नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की नागरिक हे पूर्ण एकदम संतप्त झाले आणि सगळे आज या ठिकाणी बनले की जोपर्यंत आम्हाला या जागेचा निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यामध्ये काम चालू जेव्हा होईल पण आम्हाला रस्ता तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही मोकळा करून द्यावा अशी यांची मागणी आहे. अमरावती भातकुली मार्गावरून नरखेड रेल्वे लाईन गेली आहे. अमरावती शहराचा मोठा विस्तार झालाय. या रेल्वे लाईनच्या परिसरात कॉलनी झाल्या आहेत. या कॉलनीतील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकाचाच एक मार्ग आहे. रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधायचा तर रस्ताच बंद करायचा. या कामाच्या पद्धतीला नाव तरी काय द्यायचं असा नागरिकांचा प्रश्न आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव असं माणसाच्या मानसिकतेचं यथार्थ वर्णन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी धारणीमध्ये मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. धारणी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर हरिहर नगर येथून गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. आदिवासी नृत्य करणाऱ्या महिला शोभायात्रेत होत्या. ट्रॅक्टर रॉलीमध्ये भजन कीर्तन करणारी मंडळी होती. रथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोठी प्रतिमा विराजमान होती. यावेळी शेकडो विद्यार्थी व शिक्षक नागरिक शोभायात्रेत सहभागी झालेत. खंजरीच्या आवाजाने संपूर्ण धारणी नगरी दुमदुमली. हरिहर नगर ते बस स्टॉप पर्यंत आकर्षक शोभायात्रा रॅली काढण्यात आली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळाचे विद्यार्थी तसेच संत गाडगेबाबा महाराज आदिवासी आश्रमशाळा ढाकरमाल गुरुदेव सेवा मंडळ सर्व शाखा धारणीचे सर्वच कार्यकर्ते विठ्ठल रुक्माई भजन मंडळ हनुमान मंडळ धारणी गजानन महाराज भजन मंडळ धारणी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय व्याख्याते रविदास मानव, आकाशवाणी गायक नागपूर प्रमोद बैस, राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज, सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल, सप्तखंजिरी वादक योणरकर श्रीखंडे हे उपस्थित होते.
विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांना राज्यमंत्री पद मिळालंय. उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इंद्रनील नाईक यांचं यवतमाळ शहरातील नेताजी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव मतदारसंघातील भाजपाचे डॉक्टर अशोक उईके यांचं मंत्री झाल्यावर प्रथमच कळंब येथे आगमन झालं. मंत्री महोदय आले असता फटाके फोडून तसंच जेसीबी मधून पुष्पवर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. मंत्री अशोक उईके यांनी हात जोडून अभिवादन करत जनतेचे आभार मानले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीनं खाते वाटप केलं. कोणाला कोणतं खातं मिळतं याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली होती. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रालयाचं मंत्रिपद डॉक्टर अशोक उईके यांच्या वाट्याला आलंय. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आनंदी आनंद आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये जीटीपीएल चॅनेल नंबर 73, फास्टवे चॅनेल नंबर 256, सिटी केबल चॅनेल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.